नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माघ महिन्यातील जया एकादशीची कथा सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जया एकादशी कथा. स्वर्गलोकात इंद्रदेव राज्य करत असताना एकदा तिथे उत्सवाचे वातावरण होते. या उत्सवात पुष्पवंत नावाचा गंधर्व गात होता आणि माल्यवान नावाची अप्सरा नृत्य करत होती. गाताना नाचताना या दोघांचे एकमेकांकडे लक्ष गेले आणि ते एकमेकांच्या मोहात पडले. या मोहामुळे पुष्पवंत गाताना आपल्या तालापासून भटकला आणि संगीतात चुका करू लागला. हे पाहून इंद्रदेव अत्यंत क्रोधित झाले. इंद्राने त्यांना शाप दिला की तुम्ही स्वर्गाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे तुम्ही दोघेही पिशाच योनीत जाऊन मृत्यूलोकात अत्यंत कष्ट सहन कराल. इंद्राच्या शापामुळे ते दोघेही हिमालयातील एका थंड आणि दुर्गम ठिकाणी पिशाच रूपात राहू लागले. तिथे त्यांना प्रचंड थंडी, भूक आणि तहान सहन करावी लागत होती. एके दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आली. त्या दिवशी त्यांनी दुःखामुळे काहीही खाल्ले नाही आणि थंडीमुळे त्यांना झोपही लागली नाही. अजाणतेपणी त्यांच्याकडून जया एकादशीचे कडक उपवास आणि जागरण घडले. या व्रताच्या पुण्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांना पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. ते पुन्हा आपल्या सुंदर रूपात परतले आणि इंद्रलोकात गेले. इंद्रदेवही हे पाहून चकित झाले आणि जेव्हा त्यांना समजले की हे भगवान विष्णूच्या एकादशी व्रताचे फळ आहे, तेव्हा त्यांनी त्या दोघांना क्षमा केली. महत्व असे मानले जाते की जो कोणी विधीपूर्वक जया एकादशीचे व्रत करतो त्याला पिशाच किंवा नीच योनीतून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. धन्यवाद.